सोलापूर महानगरपालिका पेन्शनर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला। खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्याने पेन्शनरांच्या मागण्या पूर्ण होण्यास पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्या शासन नियमाप्रमाणे 50% महागाई भत्ता लागू करणे आणि फरकासह अदा करण्यात यावा, ज्येष्ठ सेवानिवृत्तांना वय 80च्या पुढील वाढीव पेन्शन लागू करून फरक देण्यात यावा, 7व्या वेतन आयोगाचा 1 वर्षाचा फरक देण्यात यावा, 5वे, 6वे, 7वे वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा। इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला आणि प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्याने पेन्शनरांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। यावेळी अध्यक्ष माऊली पवार, उपाध्यक्ष संजय जोगदनकर, सेक्रेटरी रऊफ बागवान, अध्यक्ष माऊली पवार, उपाध्यक्ष संजय जोगदनकर, सेक्रेटरी रऊफ बागवान, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुकलमंडे, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, नागनाथ कदम, युवराज जाधव, दाऊद नदाब, मोहसिन फुलारी, शिरीष चव्हाण, मल्लेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। आंदोलनामध्ये माझ्याबरोबर सहभाग झालेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरेजी, दुसरे आमचे सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडा, नागनाथजी कदम। आपल्या इथं आल्यानंतर आमचे सगळे जुने सहकारी परवाच 8 दिवसापूर्वी मला जाधव साहेब भेटले होते आणि जाधव साहेबांना मी विचारलं वय किती आहे। जाधव साहेब म्हणाले माझे 86 वय आहे। मेलगे मॅडम, तुमचं पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही बोलल्यामुळे इथं सगळे आमचे जुने सहकारी चव्हाण साहेबापासून, मोरे साहेबापासून अनेक, चितारी साहेब असतील, सगळेच नाव घेत नाही, पण ह्या सगळ्यांना मला भेटता आलं आणि जवळजवळ तुमच्यावर मला 20 वर्ष काम करायला मिळालं। काय लोक 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापूर्वी रिटायर झाले, पण तरी पण आपलं नातं आहे तसंच आहे। काय काळजी करू नका, मी आता आपला सगळ्यांचा मनोगत ऐकलेला आहे आणि आपल्या हक्काची लढाई। आपण काय बसून खाल्लेले नाही आहे किंवा बसून मागितलेलं नाही आहे। जे आयुष्यभर कष्ट केलं त्या कष्टाची आपण केलेलं कामाची या ठिकाणी पेन्शन धारक आहे, त्याचा फरक असेल, त्याच्या मागा असेल, त्याचं थकीत वेतन असेल, हे आपण मागतोय। माऊलीजी, चव्हाण साहेब 2004-5 ला माझ्याकडे नगर सचिव होते आणि जे परिवारचे पेन्शनधारक होते त्यांना पेन्शन मिळत नव्हतं आणि परवून एक नातं आहे की माझे वडील म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील, अनेक लोकांना माहित आहे श्रीराम जोगते त्या पेन्शनधारकाचे अध्यक्ष होते आणि मी स्थायी समिती चेअरमन झालो। सगळ्यांना आनंद झाला आणि मी चेअरमन झाल्यावर ठरवलं होतो की ह्या लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि माझ्या काळामध्ये त्या लोकांना मी ठराव केला। ठराव करून बजेटमध्ये रक्कम ठेवली, बजेट रक्कम मध्ये ठेवून महापालिकेच्या आयुक्तांकडे बसून त्यांना पेन्शन त्यावेळेस लागू झाला। आतापर्यंत त्यांना पेन्शन मिळते। मला सगळ्यांच्या व्यथा माहित होत्या, मला त्यांचं सगळं विचार झाल्यानंतर मुलं सांभाळत नाहीत, त्यांच्या मागं गोळ्या औषध आहेत, त्यांच्या सगळ्या सुखदुःख मला माहित असल्यामुळं मी त्यावर तो ठराव केला आणि त्या रक्कम मी मंजूर केली आणि त्यावर त्यांना पैसे मिळाले। आता मी सगळ्यांच्या भावना ऐकल्या आणि महापालिका काल तुम्हाला सांगितलं गेल्यावर सांगतात की आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत। पैसे शिल्लक आहेत, कसं घ्यायचं, कसं जायचं त्यांना सांगूया। माऊली गेले 3 वर्ष झालं 104 नगरसेवक नाहीये। मला सगळ्याला माहित आहे बजेटमध्ये आपण प्रत्येक प्रभागाला 50 लाख रुपये देत होतो। 115 नगरसेवक मंडळ किती पैशाला तुम्हीच सांगा। ते किमान 12 कोटी तिथं वाचतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।